नमस्कार, मी संकेत आवटे. सेक्टर्स कोणते सेक्टर निवडायचे? चांगले स्टॉक निवडण्यासाठी, चांगले रिटर्न मिळवण्यासाठी, चांगल्या प्रकारे पैसा कमवण्यासाठी मार्केटमधून गरजेचं असतं प्रॉपर अनालिसिस करणं. एखाद्या स्टॉकचा आपण चांगल्या प्रकारे अनालिसिस करतो, कंपनी चांगली चालेल वगैरे वगैरे आपल्या डोक्यामध्ये हे येतं. बट ती कंपनी केव्हा चांगला परफॉर्म करू शकते? जेव्हा ओव्हरऑल सेक्टरमध्ये चांगली ग्रोथ असते. एकटीच कंपनी फक्त चांगला परफॉर्म करत असेल आणि त्याचं सेक्टर जर खराब असेल तर 100% त्या कंपनीची ग्रोथ होणं कठीण असतं. रिझन बिहाइंड दॅट, जर ओव्हरऑल सेक्टरला जर बूस्ट मिळत नसेल तर अनेक अडचणी त्या पर्टिक्युलर सेक्टरला येऊ शकतात. सो एक गीता तुमच्यासमोर मांडतोय जेणेकरून तुम्हाला कळेल की भविष्यात जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणार आहात तेव्हा त्याचं बॅकवर्ड इंटिग्रेशन कसं केलं जातं, सेक्टर अनालिसिस, मग सेक्टरमध्ये कोणते कोणते पॅरामीटर्स बघायचे, कशा प्रकारे एक चांगलं सेक्टर निवडून चांगले रिटर्न आपण गेन करू शकतो, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर मांडतोय. थोडा व्हिडिओ मोठा होईल पण खूप चांगल्या गोष्टी शिकवून जाईल हे मी तुम्हाला हक्काने सांगतोय. त्यामुळे लाईक शेअर करालच आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस कराल, कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ मी फक्त तुमच्यासाठी बनवत असतो. सो पहिलं सेक्टर जे आपण बघणार आहोत ते आहे ग्रीन एनर्जी सेक्टर. पण हे सेक्टर बघत असताना मी वेगवेगळे पॅरामीटर्स घेतलेत. आता हे पॅरामीटर्स कोणते आहेत तर बजेट म्हणजे अर्थसंकल्प. अर्थसंकल्पाचा किती इम्पॅक्ट आपल्या ओव्हरऑल या सेक्टरवर होऊ शकतो हे आपण बघणार. त्याच्यानंतर आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघणार, IT बघणार, ऑटो बघणार, बँकिंग, डिफेन्स, हे वेगवेगळे सेक्टरही मी निवडले. या एका पॅरामीटरचा किती इम्पॅक्ट होईल याचा अभ्यास करून आम्ही त्याला रेटिंग दिलेत. म्हणजे जर एखाद्या क्षेत्रावर खूप चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार असेल त्या गोष्टीचा तर डेफिनेटली आपण त्याला जास्त गुण देणार, आणि जर निगेटिव्ह इम्पॅक्ट, खराब इम्पॅक्ट होणार असेल तर त्या प्रमाणात त्याचं रेटिंग आपण कमी करत घेऊन जाणार. म्हणजे ज्याला जास्त गुण तो चांगला पास होतोय, ज्याला कमी गुण तो फेल होतोय असं आपण म्हणू शकतो, किंवा तिकडे थोडंसं आपण दुर्लक्ष केलेलं किंवा वेटेज कमी दिलेलं कधीही चांगलं असं मला वाटतं. आता हे जे मी सगळं तुम्हाला सांगतो याचा अर्थ तुम्ही बाय सेल करावं माझं ऐकून असं बिलकुल नाही. कोणताही स्टॉक मी तुम्हाला रिकमेंड करत नाहीये. जे काही असेल ते फक्त एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय. रिस्क कशा प्रकारे आपण कमी करू शकतो आणि कशा प्रकारे चांगले रिटर्न गेन करू शकतो याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सो अर्थसंकल्प, बजेटमध्ये अलोकेशन कसं कसं किती किती कोणाला दिलं जातं याच्याबद्दल चर्चा आपण करणार आहोत. डिफेन्समध्ये ना बऱ्या प्रमाणात सरकारचं लक्ष असतं. तुम्ही जर बघितलं असेल मागच्या वर्षी थोडंसं डिफेन्सला अलोकेशन कमी पडल्यामुळे थोडीशी डिग्रोथ आपल्याला डिफेन्समध्ये पाहायला मिळाली. 30, 40%, 50% डिफेन्सचे स्टॉक कोसळलेले पाहायला मिळाले. पण त्याच्या आधीच्या वर्षी डिफेन्समध्ये जबरदस्त ग्रोथ झालेली होती आणि मोठमोठे दिग्गज स्टॉक डबल ट्रिपल झालेले होते 1 ते 1.5 वर्षाच्या दरम्यान. पण आता सध्या जर तुम्ही बघितलं ना तर आता बेटर परफॉर्मन्स या सेक्टरकडून अपेक्षित आहे. सो बजेटमध्ये जे अलोकेशन होईल त्या हिशोबाने 80 पॉईंट्स आपण याला दिलेले आहेत. पुढचं सेक्टर आहे ग्रीन एनर्जी सेक्टर. यामध्ये बायो एनर्जी असेल, इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील किंवा झिरो कार्बन इमिशन करणारे व्हेकल्स असतील, सौर ऊर्जा वगैरे असेल किंवा सोलर एनर्जी ज्याला आपण म्हणतो, अशा सगळ्या प्रोजेक्टवर मोठ्या प्रमाणात बजेटचा वर्षाव होतोय. सो माझ्या मताप्रमाणे ग्रीन एनर्जीला सुद्धा चांगलं वेटेज मिळणार आहे. त्यामुळे आपण बजेट नंतर जर कुठला आता सध्या ॲलोकेशन दिलं जाणारं सेक्टर जर तुम्ही बघत असाल तर अजून एक सेक्टर येईल, पण त्यानंतर तिसरं सेक्टर मी याला मानतोय म्हणजेच ग्रीन एनर्जी सेक्टर. याला मी 60 पॉईंट देतोय. पुढे जाऊन जर हे 1-2 वर्षानंतर तुम्ही म्हणाल तर या ग्रीन एनर्जीचं वेटेज अजून वाढू शकतं, बिकॉज गव्हर्नमेंट अजून जास्त कॉशियस होऊ शकतं ग्रीन एनर्जीसाठी. इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्ही बघाल तर देशाची ग्रोथ जर व्हायची असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर शिवाय पर्याय नाही. जर आपल्याला भारताला डेव्हलप्ड कंट्री बनवायचं असेल फ्रॉम द डेव्हलपिंग नेशन, देन 100% आपल्याला प्रयत्न करावा लागेल की भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर दी बेस्ट असायला पाहिजे. विदाऊट इन्फ्रास्ट्रक्चर भारताची ग्रोथ होणार नाही, दॅट इज फॉर शुअर. आणि यासाठीच इन्फ्रास्ट्रक्चरवर मेजर पैसा गव्हर्नमेंट खर्च करेल याची मला खात्री आहे, आणि तेच बजेटमध्ये पण दिसतंय. म्हणून मी याला 90 पॉईंट देतोय. सगळ्यात हायेस्ट वेटेज हे इन्फ्रास्ट्रक्चरला दिलं जाते असं माझं मत आहे. त्यानंतर येतो IT मेजरली जर तुम्ही बघितलात ना तर बजेटमध्ये अति जास्त अलोकेशन ITवर देण्याची गरज नसते. त्यामुळं ITची ग्रोथ डेफिनेटली होते. इव्हन मी म्हणू शकतो की डिफेन्सपेक्षा फास्ट ITची ग्रोथ होते. पण प्रॉब्लेम हा आहे की बजेटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर आपण याला 50 पॉईंट देऊ शकतो. बँकिंगचा जर विचार केला तर बजेटचा आणि बँकिंगचा मेजर काही संबंध नाही आहे, कारण ती एक स्वायत्त संस्था आहे असं तुम्ही म्हणू शकता. जसं की RBI
गव्हर्न करतं बँकिंगला. सो जे काही निर्णय ते RBI घेतं, त्यांच्या वेगवेगळ्या मिटिंग्स होतात, त्यांच्यामध्ये त्यांची धोरणं ठरतात आणि त्याप्रमाणे बँकिंगच्या मुवमेंट्स होत असतात. मेजरली आणि कायदेशीररित्या सरकारचा डायरेक्ट हस्तक्षेप बँकिंगमध्ये किंवा RBI मध्ये नसतो आणि हे कायदेशीररित्या मी म्हणतोय. सो केमिकल आणि फर्टिलायझर सेक्टरचा जर विचार करायला गेला तर त्याला मी 50 गुण देतोय आणि बँकिंगला मी 25 गुण दिलेले आहेत. सो केमिकल आणि फर्टिलायझरला जर तुम्ही म्हटलं तर 50 गुण मी का दिले, तर रिझन बिहाइंड दॅट की केमिकलसाठी मेजर काही गव्हर्नमेंटचं लक्ष नसतं. फर्टिलायझरसाठी थोडंसं आपण याला पॉझिटिव्हली अजून गुण वाढवले ॲज कम्पेअर टू बँकिंग. रिझन बिहाइंड दॅट की फर्टिलायझर आणि कृषी क्षेत्रावर जरासं सरकारचं लक्ष थोडंसं वाढलेलं आपल्याला रिसेंट बजेटमध्ये पाहायला मिळालं. पण ते आता कंटिन्यू राहील की नाही राहील आय डोंट नो. एका बजेटमुळे आपण त्याला एकदम हायर व्हॅल्युएशन देऊ शकत नाही, म्हणून 50 पॉईंट मी त्याला दिले. पुढचं सेक्टर आहे रेल्वे. या रेल्वेमध्ये ना मेजर पॉईंट्स मी त्याला देऊ इच्छितो. 75 पॉईंट मी त्याला देतोय. रिझन बिहाइंड दॅट की रेल्वेला चांगलं बजेट येऊ शकतं असं मानलं जात आहे. कदाचित हा व्हिडिओ बजेटच्या आधी तुम्ही बघत असाल किंवा नंतरही बघत असाल, त्याने मेजर इम्पॅक्ट येणार नाही, पण एक चांगलं हँडसम बजेट रेल्वेसाठी अलोकेट केलं जाऊ शकतं, म्हणून मी त्याला 75 पॉईंट देतोय. मेटल इंडस्ट्रीला मी 40 देतोय, कारण या क्षेत्राला निधी वाटप जास्त केला जात नाही. बऱ्या प्रमाणात मेटलवर प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. ते का, मी पुढच्या काही पॉईंट्समध्ये या गोष्टी तुमच्यासमोर मांडणार आहे, म्हणून मी मेटलला 40 पॉईंट देतोय. ऑटो सेक्टर 60 पॉईंट देतोय. वाहने जर तुम्ही बघितलात ना तर वाहनांचं होतं असं की EVला जास्त प्राधान्य दिलं जात आहे आणि हे प्राधान्य भविष्यात वाढू शकतं. चांगल्या प्रकारे सबसिडीज दिल्या जातात. 2 व्हीलरचं EV पेनिट्रेशन प्रचंड वाढलेलं आहे, 3 व्हीलरचं वाढलेलं आहे आणि इव्हन 4 व्हीलर चांगल्या प्रकारे हळूहळू का होईना पण ग्रो होतोय. माझ्या मताप्रमाणे 2030 नंतर एक चांगली मोठी झलक, सस्टेनेबल झलक आपल्याला दिसायला पाहिजे इन टर्म्स ऑफ 4 व्हीलर EV कन्झम्पशन, आणि ते 100% व्हायलाच पाहिजे, कारण आता जे काही प्रदूषण चालू आहे ना तर 100% त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे, म्हणून मी याला 60 पॉईंट देतोय. कंझ्युमर गुड्स म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, रेग्युलरली जे काही तुम्ही कन्झम्पशन करता कंझ्युमर गुड्स त्याला मानलं जातं. ज्या काही दैनंदिन जीवनामध्ये वस्तू तुम्ही घेत असतात त्याच्यासाठी. सो त्याच्यावर जर तुम्ही बघितला तर मेजर काही इम्पॅक्ट बजेटचा त्याच्यावर होत नाही. दरवेळी मॉडरेटच गोष्टी त्याच्या संदर्भात होत असतात, म्हणून आपण त्याला जे गुण दिलेले आहेत ते आहेत 50. पुढचा पॉइंट आणि पुढचा एक पॅरामीटर आपण म्हणू शकतो आयात आणि निर्यात शुल्क, ज्याला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ड्युटी आपण म्हणतो. सिंपल लॉजिक लक्षात घ्या. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एक स्टेटमेंट केलं की जर भारतीयांनी आमचा कर कमी केला नाही किंवा आम्ही जे भारताला एक्सपोर्ट करतोय, अमेरिकेमधून जो माल भारतामध्ये येतो त्यावर एक विशिष्ट कर आकारला जातो, तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या दृष्टिकोनातून हायर साईडला आहे. आणि नो डाऊट आपण जर त्यांच्या जागी असतो तर आपणही तेच म्हटलं असतं की माझ्या देशातला माल तुमच्या देशात येतो आणि जाणून बुजून तुम्ही त्याच्यावर जास्त कर लावलाय. आणि डोनाल्ड ट्रम्पने मल्टिपल वेळेला म्हटलेलं आहे. अशा केसमध्ये त्यांचं म्हणणं हे आहे, जर तुम्ही कर वाढवताय तर आम्ही सुद्धा हेवी कर तुमच्यावर इम्पोज करू शकतो. आता रिसेंटली त्यांनी 3 देशांवर कर वाढवलेला आहे, हे तुम्हाला माहितीच असेल, कॅनडाला वगैरे. सो या केसमध्ये जर त्यांनी भारतावर पण कर वाढवला तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट भारतावर होऊ शकतो. किंवा जर समजा काही कंपन्या भारताच्या बाहेरून काम करतायत, भारतामध्ये लिस्ट आहेत आणि भारताने जर त्यावर कर वाढवला तर तिथं निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. युनिलिव्हर वगैरे जर तुम्हाला माहितीच असेल, जे प्रोडक्ट आयात केले जातात जर भारत सरकारने त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी वाढवली तर त्यांना नुकसान होऊ शकतं त्यामध्ये. कारण सिंपल आहे की जेवढी ड्युटी तुम्ही वाढवणार तेवढं तुम्ही तुमच्या देशातल्या व्यावसायिकांना प्राधान्य देताय असा त्याचा एक अर्थ होतो आणि बाहेरच्या लोकांना आपल्या देशामध्ये एंट्री करण्यासाठी मज्जाव होतो. हे सिंपल लॉजिक यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सो इम्पोर्ट ड्युटीच्या आणि एक्सपोर्ट ड्युटीच्या हिशोबाने जर तुम्ही डिफेन्सला बघितलं मेजर फरक पडणार नाही. मी त्याला 50 पॉईंट देतोय, कारण डिफेन्स सेक्टर हे भारत देशाच्या अखत्यारीत येतं आणि भारत देशच त्याला कंट्रोल करत असतो, सरकार कंट्रोल करतो असं तुम्ही म्हणू शकता. डिफेन्स मिनिस्ट्री आहे त्यासाठी. सो माझ्या मताप्रमाणे मेजर इम्पॅक्ट त्याच्यावर होणार नाहीये, सो त्याला आपण 50 गुण देतोय. ग्रीन एनर्जी हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. माझ्या मताप्रमाणे याच्यावर मेजर इम्पॅक्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटीचा होणार नाही किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी यावर मेजरली लादली जाणार नाही, कारण प्रत्येक देश प्रयत्न करतोय की ग्रीन एनर्जीचं कन्झम्पशन जास्त व्हावं किंवा एनर्जी हॅज टू बी प्रोड्युस्ड बाय ग्रीन वेज किंवा हरित ऊर्जा बनावी असं प्रत्येकाचं मत आहे, प्रत्येक देशाचं मत आहे. आणि यासाठीच ड्युटीज जेवढ्या कमी करता येईल तेवढा कमी करण्याचा प्रत्येक देशाचा मानस आहे आणि प्रयत्न सुद्धा चालू आहे. आणि म्हणून मी याला 80 पॉईंट देतोय. इन्फ्रास्ट्रक्चर
मेजर इम्पॅक्ट होणार नाही, त्याला मी 60 मार्क देतोय. पुढचं सेक्टर आहे आयटी, ज्याला मी मगाशीच एक्झाम्पल तुम्हाला दिलं, डोनाल्ड ट्रम्प. एखादं मोठं स्टेटमेंट झालं, एखादी मोठी गोष्ट झाली, जसं US मध्ये काही प्रमाणात फ्लॅटिशनेस होता, रेसेशन होतं, सेम प्रॉब्लेम आपल्या आयटी कंपन्यांवर पण झाला. म्हणून आयटीचं वेटेज थोडंसं मी कमी करतोय, 35 गुण मी याला देईन. बँकिंगला मी 90 देतोय. याच्या मागे महत्वाचं कारण आहे की मेजर बाहेरचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा इम्पॅक्ट बँकिंगवर होणार नाही. केमिकल आणि फर्टिलायझरला मी फक्त 10 देतोय, कारण याच्यावर मेजर इम्पॅक्ट होतो. केमिकलवर तर हेवी ड्युटीज लावल्या जातात आणि त्याचा इम्पॅक्ट या सेक्टरवर अनेक वेळा होताना आपण बघितलेला आहे. म्हणून केमिकल आणि फर्टिलायझरवर थोडंसं आपण बेरिश असू शकतो इन टर्म्स ऑफ इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या ड्युटीजला जर तुम्ही कन्सिडर केलं तर. रेल्वेला मी 60 देतोय, कारण मेजर इम्पॅक्ट होणार नाही. मेटलला मी 20 देतोय. एवढे कमी गुण का मेटलला? तर मेटलवर सुद्धा खूप जास्त ड्युटीज लावल्या जातात. तुम्हाला माहिती आहे, चायना प्रोड्यूस करतो माल आणि इकडे तिकडे डंप करत असतो, प्रत्येकावर तो माल लागतो. यामुळे होतं काय, अँटी डम्पिंग ड्युटीज लावल्या जातात किंवा त्या ड्युटीज लागण्याआधी तो माल आपल्याकडे येऊन पडलेला असतो. मग त्याचा इम्पॅक्ट आपल्या रेटवर होतो, मार्जिनवर होतो आणि आपल्या देशातील कंपन्यांच्या सेल्सवर होतो. सिंपल लॉजिक लक्षात घ्या. 100 रुपये किलोनी स्टील मला मिळतंय आणि जर चायनाने अचानक तोच माल 90 रुपयांनी भारतात आणून टाकला तर मॅक्सिमम लोक 90 रुपयाचा माल घेणार. सिंपल लॉजिक आहे, कारण भारत जेवढं स्वस्त मिळेल तेवढं परचेस करत असतो आणि प्रत्येक देशाची बऱ्या प्रमाणात हीच रणनीती असते. पण भारत थोडासा जास्त प्राइस सेन्सिटिव्ह देश आहे आणि यामुळे होतं काय, तर भारतीय कंपन्यांचं नुकसान होतं. मग इम्पोर्ट ड्युटी असू दे नसू दे तो पार्ट नंतरचा आहे, पण बाहेरून जर कोणी खूप कमी प्राइसला चीप रेटला गोष्टी डंप करत असेल तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या कंपन्यांवर होतो आणि मेटलही बऱ्याच वेळेला बघितलंय. म्हणून आपण त्यांना फक्त 20 पॉईंट देतोय. ऑटो सेक्टरमध्ये मेजर इम्पॅक्ट मला याचा दिसत नाहीये आहे, पण तो अजून तेवढ्या सिव्हिरिटीनं आपल्या इंडियन कंपन्यांना पाहायला मिळालेला नाहीये. नो डाऊट, म्हणजे ज्या बाहेरून कंपन्या BYD आहेत त्यांच्यावर बराच मज्जाव भारत देशाने केलाय. टेस्लाला आजही भारत देशामध्ये ते घुसू देत नाहीयेत, पण भारतीय कंपन्या बाहेर खूप चांगला बिझनेस करतायत. मारुती वन ऑफ द बेस्ट परफॉर्म करताय ग्लोबली. त्याचबरोबर महिंद्रा अँड महिंद्रा काबिले तारीफ आजही बऱ्याच देशांमध्ये महिंद्रा अँड महिंद्राच्या कार्सना पोलीस यंत्रणा असेल, आर्मी असेल, हे सगळेच वापरत आहेत बऱ्याच देशांमध्ये. कन्झ्युमर गुड्स 60 मेजर काही इम्पॅक्ट त्याच्यावर होत नाही. पुढचं सेक्टर आपण पकडणार आहोत इकॉनॉमिक ट्रेंड्स. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा सुद्धा येतो आणि इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ड्युटीला लागूनच हा पॉईंट यायला हवा. ज्यामध्ये जर तुम्ही डिफेन्सला बघितलात, इकॉनॉमिक ट्रेंड्सचा काही मेजर इम्पॅक्ट होत नाही, पण इम्पॅक्ट कसा होऊ शकतो इकॉनॉमिक ट्रेंड्समध्ये मेजर वेगवेगळे पार्ट्स येऊ शकतात. म्हणजे वेगवेगळ्या पॉलिसीज असतील किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल, या सगळ्या गोष्टींना आपण यामध्ये कन्सिडर करायला पाहिजे. डिफेन्समध्ये माझ्या मताप्रमाणे 50 गुण ठीक आहेत, कारण काही इम्पॅक्ट पण मेजर होणार नाही आणि काही मोठा धोका पण नाहीये. ग्रीन एनर्जीमध्ये जाल तर 60 पॉईंट मी याला देईन, कारण ग्लोबली किंवा इकॉनॉमिक ट्रेंड्सवर बऱ्याच गोष्टी डिसाईड होणार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरला मी 40 गुण देईन, कारण इकॉनॉमिक ट्रेंड्सवर बऱ्याच गोष्टी अवलंबून याच्या असणार आहेत. आयटीला पण मी 40 देणार, बँकिंगला मी 40च देणार. बँकिंगकडे जाल तर थोडाफार इम्पॅक्ट होऊ शकतो, कारण जसे इकॉनॉमिक ट्रेंड चेंज होतील तसं कंपन्यांचं नुकसान होईल, काय होईल, तर त्याचा इम्पॅक्ट ऑब्व्हियसली बँकिंगवर पण प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. केमिकल आणि फर्टिलायझरवर तर ऑब्व्हियसली इम्पॅक्ट हा होणार आहे, म्हणून मी त्याला 40 गुण देतोय. रेल्वेला मी 60 देतोय, कारण इकॉनॉमिक ट्रेंडचा मेजर इम्पॅक्ट रेल्वेवर होणार नाही. तुम्ही जॉब करताय, बिझनेस करताय, रेल्वेने प्रवास करताय, डेफिनेटली तुम्हाला ते करायलाच पाहिजे. थोड्याफार प्रमाणात इम्पॅक्ट होऊ शकतो, पण मेजर इम्पॅक्ट नाही, म्हणून मी त्याला 60 गुण देतोय. मेटलला 45, कारण डेफिनेटली त्याच्यावर इम्पॅक्ट होतोच. ऑटोला 60 देतोय, तर मी कन्झ्युमर गुडला 70 देतोय. आता याच्या मागचं रिझन तुम्हाला कळालं असेल, कन्झ्युमर गुडला मी का देतोय, कारण कन्झ्युमर गुडवर मेजर इम्पॅक्ट होणार नाही. लोक जे कन्झ्युम करणार आहेत ते करणारच आहेत, खूप जास्त काही इम्पॅक्ट होणार नाही. सरकारी धोरणं पुढचा पॉईंट, म्हणजेच गव्हर्नमेंट पॉलिसीज, याचा इम्पॅक्ट खूप चांगला होत असतो किंवा खूप वाईट पण होत असतो, डिपेंड ऑन दी कंडिशन. आता डिफेन्समध्ये काय होऊ शकतं, गव्हर्नमेंटने डिसाईड केलं की अरे यार हालत टाईट आहे, पैसा जास्त नाही आहे, इथं खायचे वांदे झालेत आणि तुम्ही डिफेन्सवर कुठं पैसे उडवतायत. सो डिफेन्सचं बजेट आपण कमी करू शकतो. एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुम्हाला सांगू, आता जे आपण एज्युकेशनवर खर्च करतोय, तुम्ही ऐकलं असेल ना, लाडकी बहीण योजना, लाडली बहिणा योजना, प्रत्येक राज्यांमध्ये हे सगळं महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली जे पैसे वाटले जात आहेत. एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुम्हाला सांगतो की आपल्या डिफेन्सवर जेवढा पैसा खर्च केला जातो ना, त्याच्या कितीतरी पटीनं जास्त इकडे पैसा वाटला जातो. हेल्थ केअर किंवा हेल्थ मिनिस्ट्री जेवढा खर्च करते ना, त्याच्यापेक्षा जास्त खर्च तिकडे होतो. सो गव्हर्नमेंटच्या एका पॉलिसीचा इम्पॅक्ट ओव्हरऑल क्षेत्रावर, बजेटवर, देशावर सडनली होऊ शकतो. हा इम्पॅक्ट आहे. सो त्यामुळे डिफेन्सवर इम्पॅक्ट होऊ शकतो, कारण बजेट शेवटी कमी करणार कुठून, तिथूनच करायला पाहिजे. जाऊ दे यार, पहिला आता खायचं वांद्यात ते मिटवू, नंतर मग बघू बजेटचं काय आणि संरक्षणाचं काय.
ग्रीन एनर्जीला आपण 60 पॉईंट देऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये जास्त हात घालायला सरकार जाणार नाही असं मला वाटतं. इन्फ्रास्ट्रक्चर 50-50 असू शकतं. IT मध्ये आय डोंट थिंक सो की गव्हर्नमेंट पॉलिसीचा मेजर इम्पॅक्ट होईल, बिकॉज आपण नेट एक्सपोर्ट करण्याचाच प्रयत्न करतो, त्यामुळे 75 पॉईंट तिकडे जातील. बँकिंगवर मेजर इम्पॅक्ट होणार नाही, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं गव्हर्नमेंट पॉलिसी इज अ डिफरंट पार्ट आणि RBI इज अ डिफरंट पार्ट, त्यामुळे आपण त्याला 80 मार्क देतोय. केमिकल फर्टिलायझर्स, गव्हर्नमेंट पॉलिसीचा इम्पॅक्ट यांच्यावर होऊ शकतो, पण अति जास्त होईल असं मला पर्सनली वाटत नाही, त्यामुळे आपण त्यांना 60 गुण देतोय. रेल्वेमध्ये 50 पॉईंट आपण देऊ शकतो, कारण अगेन सेम पॉईंट आहे. जसं लास्ट बजेटमध्ये मेजर रेल्वेसाठी काही केलंच गेलं नाही. ज्या प्रकारे ग्रोथ होत होती सडनली लास्ट क्वार्टरमध्ये त्याला ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला. यावरूनच आपल्याला कळतं की एखादी नवीन योजना आली की इन्फ्रास्ट्रक्चर किंवा डिफेन्स इकडं मेजर इम्पॅक्ट होऊ शकतो, म्हणून आपण रेल्वेला 50 पॉईंट देतोय. सो मेटल सेक्टरला मी 50 गुण देतोय, कारण डेफिनेटली याचा परिणाम या क्षेत्रावर होणार. कारण इन अन ॲव्हरेज मेटल सुद्धा एक इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेडच कॅटेगरी येते, किंवा तुम्ही म्हणू शकता कमोडिटी टाईपच येतं. मेजरली मेटलचं कन्झम्पशन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हेवीली होतं. जसं तुम्ही बघितलात की कन्स्ट्रक्शनमध्ये वगैरे सळ्या वगैरे वापरल्या जातात, मेटल खूप जास्त वापरलं जातं, त्याचं कन्झम्पशन तिथेही होतं, आणि यामुळे मेटलवर कमोडिटीजच्या दृष्टिकोनातून इम्पॅक्ट होऊ शकतो. ऑटोवर मेजर इम्पॅक्ट होणार नाही गव्हर्नमेंट पॉलिसीचा, कारण ऑटो सेक्टरमध्ये झाला तर पॉझिटिव्हच इम्पॅक्ट व्हायला पाहिजे. गव्हर्नमेंट त्याच्या दृष्टिकोनातून जास्त काही स्वतःच्या बजेटनुसार स्वतः प्रोडक्शन काही करत नाही, त्यामुळे आपण त्याला 70 मार्क देतोय. कंझ्युमर गुड काही घंटा फरक पडणार नाही, लोक जे कंझ्युम करणार ते करणारच आहेत, त्यामुळे त्याला जास्त व्हॅल्युएशन देण्याची काही गरज नाही आहे, किंवा सिरियसली घेण्याची गरज नाही गव्हर्नमेंट पॉलिसीचं फॉर द कंझ्युमर गुड्स, म्हणून आपण त्याला 90 गुण देतोय. व्हॅल्युएशनचा विषय जर आता बघितला की सध्या कुठलं सेक्टर जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे, अंडर व्हॅल्यूड आहे, मॉडरेट आहे, हे बघणं गरजेचं आहे. जर आपण गेलो डिफेन्समध्ये, तर डिफेन्सचं मूल्यांकन जर आपण केलं, म्हणजेच व्हॅल्युएशन जर आपण केलं, तर आपल्याला कळेल की मागील काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये बॅक टू बॅक आपल्याला डिफेन्समध्ये फॉल पाहायला मिळाला. पण डिफेन्समध्ये अलोकेशन वाढवायला पाहिजे, लक्ष केंद्रित करायला पाहिजे. चायनामध्ये आत्ता सुद्धा जर बघितला तर भारताविरोधात रोष आजही आहे. चायनानं बरीच भारताची जमीन बळकावलेली आहे. किती जरी लोकांनी याला डिनाय करण्याचा प्रयत्न केला तर हे डिनाय करणारी गोष्ट नाही आहे. अक्षरशः सुब्रमण्यम स्वामींची एक आत्ता सध्या केस सुरू आहे कोर्टामध्ये की ॲक्च्युअल भारताचा करंट मॅप आम्हाला दाखवा आणि बॉर्डर्स आम्हाला बघायचे आहेत. सो तारीख पे तारीख मिळतात. माझं सुद्धा त्यावर लक्ष आहे, मी बघतोय नेमकं, कारण सगळ्या गोष्टी ट्रॅक करणं गरजेच्या आहेत. आणि एखादं कॉम्प्रोमाइज झालं या गोष्टींमध्ये असं सुद्धा कानावर आहे, पण जोपर्यंत अधिकृतरित्या या गोष्टी समोर येत नाही तोपर्यंत बोलण्यामध्ये काहीच पॉईंट नसतो. त्यामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघितला तर व्हॅल्युएशन आत्ता सध्या मला चीप दिसतं, म्हणून आपण त्याला जास्त पॉईंट देणार. कारण जी गोष्ट आपल्या फायद्याची त्याला गुण जास्त, जी गोष्ट आपल्या तोट्याची त्याला गुण कमी आपण देतोय, म्हणून याला मी 90 गुण देऊ इच्छितो, कारण चांगलाच फॉल आलेला आहे त्याच्या हाय पासून. ग्रीन एनर्जीकडे जाल तर डेफिनेटली मी त्याला 70 पॉईंट देऊ शकतो, कारण ग्रीन एनर्जी थोडंसं प्रीमियम व्हॅल्युएशनला आपण आता मानू शकतो, पण व्हॅल्युएशन बरोबरच फ्युचर पण बघणं गरजेचं आहे. त्यामुळे अजून थोडं 70 पैकी आपण कमी गुण त्याचे करू शकलो असतो, पण मी ते करत नाहीये. रिझन बिहाइंड दॅट की भविष्य त्याचं ब्राईट आहे. इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलाल तर प्रश्नच नाही. इन्फ्रास्ट्रक्चरला मी 80 गुण देऊ इच्छितो, की ज्या पद्धतीनं स्टॉकची ग्रोथ होती काबिले तारीफ आहे. थोडंसं व्हॅल्युएशन आता खाली आलेलं आहे, बट तुम्ही म्हणाल 80 का, पी थोडासा ठीकठाकच आहे. पीई जरी ठीकठाक असेल तर ईपीएस सुद्धा त्याच गतीनं वाढतोय, सेल्स ग्रोथ सुद्धा त्याच गतीनं वाढतेय. इन्फ्रास्ट्रक्चरचे पॅरामीटर्स जुने 15 वर्षापूर्वीचे, 10 वर्षापूर्वीचे जर बघितलात तर ते वेगळे होते आणि आता वेगळे आहेत. म्हणजे कंडिशन कम्प्लिटली चेंज झालेली आहे, दृष्टिकोन चेंज झालेला आहे आणि बिझनेस कम्प्लिटली हा बदललेला आहे. 10 वर्षापूर्वी जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं किंवा 15 वर्षापूर्वीचं ते आत्ता नाही आहे. कम्प्लीट सगळ्या गोष्टी त्याच्या इन अँड आउट फंडामेंटली बदललेल्या आहेत. IT सेक्टरबद्दल बोलाल तर मी डेफिनेटली त्याला 80 पॉईंट देण्याचा प्रयत्न करेन. रिझन बिहाइंड दॅट की एक शार्प पीक आला होता आणि त्यानंतर एक सडन करेक्शन आता IT मध्ये पाहायला मिळत आहे, जे की अजून बेटर होऊ शकतं. त्याला 70 ही आपण करू शकतो मे बी, पण ठीक आहे, मी त्याला 80 देतोय. पुढचं सेक्टर आहे बँकिंग. बँकिंगमध्ये मेजर प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. अनेक वर्षापासून तो रेंज बाउंड किंवा डाऊन ट्रेंडमध्ये आहे असं पण तुम्ही म्हणू शकता काही बँकिंग स्टॉक्स, बट मेजरली बँकिंग आता चांगल्या अट्रॅक्टिव्ह इम्प्रेसिव्ह व्हॅल्युएशनला आहे असं माझं मत आहे, म्हणून मी त्याला 90 गुण देतोय सगळ्यात जास्त. केमिकल फर्टिलायझर्स तुम्हाला माहितीच आहे, त्याला मी 50 गुण देतोय. रेल्वे 75च्या आसपास देतोय, बिकॉज अजूनही ते अट्रॅक्टिव्ह लेवलला रेल्वेचे स्टॉक्स आहेत.
नो डाऊट थोडंसं वेदर्सवर किंवा तुम्ही सगळ्या इकॉनॉमीवर आपल्या अवलंबून असतात रेल्वेच्या ग्रोथ, आणि थोडंसं आकडे तुम्हाला क्वार्टरली कधी एकदम हेवी कधी एकदम कमी अशा गोष्टी दिसतात. बट तरी सुद्धा बरेच रेल्वेचे स्टॉक आपल्याला चांगल्या अट्रॅक्टिव्ह लेवलला पाहायला मिळतात, जसं की फ्युचर आहे त्याच्याबरोबर कम्पेअर केलं तर. मेटलला मी 55 गुण देईन, ऑटोला 55 देईन, कारण ऑटोमध्ये एक मोठा स्पाइक आलेला आहे, त्यानंतर काही स्टॉकमध्ये डाऊनफॉल पण आहे, पण आजही ऑटोमध्ये थोडंसं प्रेशर कंटिन्यू राहू शकतं. कंझ्युमर गुडला मी 30 व्हॅल्युएशन देईन, कारण कंझ्युमर गुडचे पीई मला खूपच हेवी वाटत आहेत ॲज कम्पेअर्ड टू दोज सेक्टर ग्रोथ किंवा त्याच्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये येणारं कॉम्पिटिशन आणि इंडस्ट्रीचे भविष्यात दिसणारी ग्रोथ, यामुळे मी थोडंसं त्याचं व्हॅल्युएशन ओव्हर आहे असं मानतोय. याच मुद्द्यावरून मला एक गोष्ट आठवली, जेव्हा आपण व्हॅल्युएशन करतो ना, तेव्हा चांगल्या व्हॅल्युएशन असणाऱ्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं गरजेचं असतं, किंवा म्युच्युअल फंड्समध्ये असेल, किंवा चांगले प्रोडक्ट मार्केटमध्ये जबरदस्त आहेत, एकापेक्षा एक आहेत. त्यासाठी गरजेचं काय असतं? फायनान्शियल प्लॅनिंग. तुमचं जर प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल ना, तुम्ही या नंबरला कॉल करा, माहिती घ्या आणि फायनान्शियल प्लॅनिंग करू शकता. इव्हन डीमॅट अकाउंट फ्री आहे, आणि फ्री डीमॅट अकाउंट ओपन केल्याच्या बदल्यात तुम्हाला फ्री कोर्सेस मिळतात, तेही तुम्ही जॉईन करू शकता. नंबर स्क्रीनवर आहे. पुढची कॅटेगरी आहे रिस्क. रिस्क म्हणजे काय? तर वेगवेगळ्या प्रकारचे धोके. कुठले कुठले धोके असू शकतात? डिफेन्समध्ये आता सरकारचा हस्तक्षेप जास्त आहे, त्यामध्ये सरकार ज्या कंपन्यांना फेवर करेल त्यांचा फायदा जास्त आहे, अशा सगळ्या कॅटेगरीमध्ये काही कंपन्यांना त्याचं नुकसान पण होऊ शकतं, त्यामुळे मी इथं 60 गुण देतोय. ग्रीन एनर्जीला मी 70 देतोय, इन्फ्रास्ट्रक्चरला मी 60 देतोय, IT ला 70 देतोय, कारण मेजर रिस्क मला त्यामध्ये दिसत नाही. बँकिंगला मी 30 गुण देतोय. रिस्क काय आहे? तर सगळं इकॉनॉमी तुम्हाला माहितीच आहे कशा प्रकारे ड्राईव्ह केली जाते. केमिकल अँड फर्टिलायझर्सला मी 40 गुण देतोय, रेल्वेला पण मी 40 देतोय, मेटलला मी 70 देतोय. याच्या मागे महत्वाचं रिझन हे आहे की एक मॉडरेट रिस्क आपण म्हणू शकतो, कारण त्याचं कन्झम्पशन बंद होणं आणि अचानक सगळ्या गोष्टी रात्रीतनं चेंज होणं एवढं मेटलमध्ये पॉसिबिलिटी नाही, बिकॉज ते आपण म्हणू शकतो की कमोडिटी सेगमेंटमध्ये या गोष्टी येतात, त्यामुळे आय डोंट थिंक सो की त्याला जास्त वेटेज कमी करायला पाहिजे. ऑटो सेक्टरला मी 70 देईन. रिझन बिहाइंड दॅट की मला त्यामध्ये सुद्धा मोठी मेजर रिस्क दिसत नाही. नो डाऊट कन्सॉलिडेशन येईल, थोडा वेळ टेन्शनमध्ये राहील, पण मोठी रिस्क नाहीये. कंझ्युमर गुडला मी 50 पॉईंट देतोय, कारण मेजर इथं पण मला धोका पाहायला मिळत नाही. इव्हन आपण त्याला 60 ही करू शकतो, आपण त्याला 60 गुण देऊयात. ग्रोथ रेट पुढचा महत्वाचा पॉइंट, कारण जे काही आहे ना, शेवटी तुमचं ग्रोथ रेटच डिफाईन करणार आहे की काय पुढे होऊ शकतं. डिफेन्समध्ये मी त्याला 60 गुण देतोय, कारण पुढे भविष्यात ग्रोथ ही मॉडरेट असायलाच पाहिजे. मॉडरेट म्हणतोय मी, मला एकदम हाय ग्रोथ डिफेन्समध्ये दिसत नाही. आणि भारत देश हा वेगळ्या विचारसरणीचा, वेगळ्या धाटणीचा देश आहे. इथं मेजरली डिफेन्सवर अति काहीतरी आपण खर्च करू आणि जगावर राज्य करायला बाहेर पडू, अशा प्रकारच्या विचारसरणीचा देश आपण नाही आहोत. आपण एकदम शांतताप्रिय लोक आहोत, त्यामुळे मला वाटत नाही की अति जास्त डिफेन्सवर खर्च केला जाईल. ग्रीन एनर्जी डेफिनेटली ग्रोथ हेवी आहे, मी त्याला 90 गुण देतोय. इन्फ्रास्ट्रक्चरला 85 देतोय, तिथेही प्रचंड ग्रोथ आहे. IT ला मी 85 गुण देतोय, कारण आता AIचा जमाना आहे. हेवी स्पेंडिंग आपल्याला डिजिटल उद्योगांवर होताना पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर बँकिंग सेक्टरला मी 60 गुण देतोय, कारण याची सुद्धा ग्रोथ होणारच आहे. कारण ज्या प्रमाणात बाकीचे उद्योग वाढत जातील त्या प्रमाणात बँकिंगचे ट्रान्झॅक्शन आणि बँकिंगचे व्यवहार पण त्या प्रमाणात वाढणार आणि तिथेही ग्रोथ दिसणार. केमिकल अँड फर्टिलायझर मी 55 देतोय, कारण आय डोंट थिंक सो की सस्टेनेबल ग्रोथ आहे त्याची आणि त्या प्रमाणात ती होत राहील. रेल्वेला मी 50 देतोय, बिकॉज मॉडरेट ग्रोथ होत राहील. आता तुम्ही म्हणाल रेल्वेवर तर तुम्ही बुलिश आहात, असं आहे तसं आहे वगैरे वगैरे, आपण बोललो, नक्कीच बोललो, पण लक्षात घ्या ग्रोथ असणं आणि सुपर ग्रोथ असणं दोन गोष्टी कंपेरेबल असायला पाहिजेत. ग्रीन एनर्जी बरोबर रेल्वेची ग्रोथ होणार आहे का? 30%, 40%, 50% इयर ऑन इयर ग्रोथ डेफिनेटली होणार नाही, पण 15%, 10% ही मॉडरेट ग्रोथ तर तिथं होतच राहील. त्यामुळे त्याला आपण 50 गुण देतोय. मेटलला 40 गुण देतोय, तिथं अति जास्त ग्रोथ मला एक्सपेक्टेड नाहीये. ऑटोमध्ये 75 गुण देतोय मी, कारण एक्सपोर्ट पण आपला तेवढाच वाढतोय आणि भारतामध्ये कन्झम्पशन सुद्धा ऑटोचं प्रचंड वाढतंय, कारण ऑलरेडी कारचं पेनिट्रेशन भारतामध्ये खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू डेव्हलप्ड कंट्रीज, US, युरोप असेल किंवा इव्हन चायना सुद्धा असेल. कंझ्युमर गुडला मी 50 देतोय. पुढचा पॅरामीटर हा आहे की सिक्लिकॅलिटी म्हणजे काय? आता यामध्ये एक प्रत्येकाचा काळ असतो. आपण म्हणतो ना, आज इसके अच्छे दिन चल रहे, अरे इसका तो बुरा समय चल रहा है. म्हणजे काय? त्याची वेळ वाईट आहे, त्याची वेळ चांगली आहे. प्रत्येक सेक्टर सिक्लिक अवस्थेतून जात असतात. एक चांगला पॅच येतो, मग बॅड पॅच येतो. मला सांगा, जर तुम्ही ब्रेवरेजेस कंझ्युम करताय म्हणजे काय? जर तुम्ही कोल्ड ड्रिंक्स पिताय, ऍक्च्युली ते प्यायला नको पाहिजे, मी कट्टर विरोधक आहे या गोष्टीचा, पण जर तुम्ही ते कंझ्युम करत असाल तर थंडीच्या दिवसामध्ये कमी करता, गरमीच्या दिवसामध्ये जास्त करता.
100%. चहा, कॉफी उलट होणार, थंडीच्या दिवसामध्ये कन्झम्पशन जास्त होणार आणि गरमीच्या दिवसामध्ये कन्झम्पशन कमी होणार. म्हणजे एक सिक्लिकपणा आपल्याला पाहायला मिळतो, एक सायकल पाहायला मिळते. सेम त्यासाठी डिफेन्समध्ये मेजर काही नाही आहे, त्याला मी 50 गुण देईन. ग्रीन एनर्जीमध्ये मेजर काही धोका नाही आहे, 70 गुण देईन. इन्फ्रास्ट्रक्चरला 75, IT ला 80. 24 तास 12 महिने चालणारी गोष्ट आहे. बँकिंगला मी 90 गुण देईन यामध्ये. केमिकल फर्टिलायझर 50, रेल्वेला 70 देऊ इच्छितो मी, मेटलला 55, ऑटोला 75 आणि कंझ्युमरला 70 गुण आपण यातून देऊ शकतो. पुढचा महत्वाचा पॉइंट ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. जी मी गुंतवणूक केलेली आहे त्यामधून मिळणारा वापस पैसा मला किती मिळणार आहे हे मॅटर करतं आणि ते मला ROI सांगतो. आता ROI मध्ये जर तुम्ही बघितलात ना तर डिफेन्समध्ये मी त्याला 65 रेटिंग देऊ इच्छितो, कारण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हेवी नाहीये. कारण डिफेन्स ही देशासाठी केलेली गोष्ट आहे, त्यामध्ये बरंच सरकारचा इंटरफेरन्स आहे किंवा बऱ्याच सरकारी कंपन्या आहेत. असं नाही की आज मी डबल रेट पे माल बेचूंगा, हे नाही चालत. तिथं एक लिमिट आहे, तिथं एक प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आणि तेही आपल्याच कंपन्यांबरोबर आहेत. आपलाच देश, आपलीच ऑर्डर, आपलीच डिफेन्स सिस्टम आणि आपल्याच कंपन्या, असा सगळा तो गोंधळ असल्यामुळे मेजर तुम्हाला तिथे प्रॉफिट मार्जिन्स दिसत नाहीत. आणि जरी बाहेरची एखादी दुसरी कंपनी असली तरी सुद्धा त्यांना तेवढ्याच प्रॉफिट मार्जिनमध्ये काम करावं लागेल जेवढ्या इंडियन कंपन्या करतायत. ग्रीन एनर्जी म्हणाल तर ROI जबरदस्त आहे, म्हणून आपण त्याला 85 गुण देतोय. कारण तुम्हाला माहितीच आहे एखादी बॅटरीची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आणि विकण्याची कॉस्ट, सोलरची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आणि विकण्याची कॉस्ट ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामध्ये खूप चांगली प्रॉफिट मार्जिन आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरला मी 70 गुण देतोय, तिथे सुद्धा चांगली प्रॉफिट मार्जिन आहेत. IT ला मी 95 गुण देणार आहे, कारण जबरदस्त ROI आहे. सगळ्यात जास्त मी मानतोय की ROI IT मधूनच येतो. बँकिंगला मी 60 गुण देईन, कारण एका लिमिटच्या बाहेर तुमचा ROI जाऊ शकत नाही. केमिकल फर्टिलायझर 55, कारण तुम्हाला माहितीच आहे की खूप जास्त प्रमाणात अँटी डम्पिंग ड्युटी वगैरे बऱ्याच वेळेला आपला देश लावत असतो. त्याच्या मागे रिझनच हे आहे की वेगवेगळे देश येऊन आपल्या देशामध्ये डम्प करण्याचा प्रयत्न करतात, लाईक चायना. बँकिंग झालं, केमिकल झालं, आला आता रेल्वेचा प्रश्न. रेल्वेला जर तुम्ही ROI बघितला तर मॉडरेटच पाहायला मिळतो, म्हणून मी त्याला 50 देईन. कारण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हेवी येऊ शकत नाही. आज सरकार म्हणत नाही की मला जास्त पैसा कमवायचा, रेल्वेचं तिकीट आज 100 रुपयावर मी 500 रुपये करतो. सरकार बदलेल रात्रीतनं, राईट. त्यामुळे तिथं रिस्क सरकार घेणार नाही. बऱ्याच वेळेला फुकट प्रवास देतं सरकार, मग त्याचा इम्पॅक्ट कोणाला होतो? या सगळ्या संस्थांना होतो, या सगळ्या सेक्टर्सना होतो. त्यातच प्रॉब्लेम हा असतो की कॅपिटल हेवी आहे. कारण चर्चा आपण काय करतोय ROI ची, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, पैसा लावला किती. IT सेक्टरमध्ये 2-4 कॉम्प्युटर घेऊन मी काम चालू करू शकतो. आता आमचंच उदाहरण घ्या, एक लॅपटॉप, एक कॅमेरा आणि छोटीशी एक स्टुडिओ माझा झाला, 2-4 लाईट झाले, माझं काम चालू होतं. पण मी रेल्वेचा व्यवसाय करायला लागलो तर किती मोठं कॅपिटल लागेल, राईट. मग या केसमध्ये तेवढंच कॅपिटल लावून तुम्ही कमी रेटमध्ये ROI जनरेट करता. दुसरी गोष्ट, डिले होतात ऑर्डर तुम्हाला देण्यासाठी, डिले होतात त्यांना पैसे मिळण्यासाठी, डिले होतात प्रोजेक्ट रन होण्यासाठी, आणि हे सगळे प्रकार आहेत. सरकार म्हणजे स्लो चालणारी गोष्ट. मेटल सेक्टरला मी 40 देतोय, सांगण्याची गरज नाही. ऑटोला मी 55 देतोय, कारण ROI तिथं सुद्धा एकदम हेवी नाहीये. तुम्ही जाऊन ROI बघू शकता किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन OPM जाऊन चेक करू शकता वेगवेगळ्या स्टॉकचे. कंझ्युमर गुडला पण मी 50 देतोय, कारण खूप वाट लागले या पण सेक्टरची. प्रॉफिट मार्जिन खूप जास्त कमी झालेले आहेत आणि याचाच निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय त्या पर्टिक्युलर सेक्टर्समध्ये. जर मी हे दिलेले गुण जर डिसेंडिंग ऑर्डरने लावले तर सगळ्यात जास्त पॉइंट मिळत आहेत ग्रीन एनर्जीला. सध्या आपला विनर आहे ग्रीन एनर्जी, दुसरा आहे इन्फ्रास्ट्रक्चर, तिसरा आहे IT, ज्यानं मिळवलेले आहेत 610 गुण. टॉपला आहे कोण? ग्रीन एनर्जी. IT आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेम लेवलला आहेत. त्यानंतर येतो ऑटो, ज्यानं 585 गुण मिळवले. मग नंतर बँकिंग, डिफेन्स, रेल्वे, कंझ्युमर गुड्स, मेटल आणि केमिकल्स अँड फर्टिलायझर्स आपल्याला पाहायला मिळतो. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक, शेअर कराल, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवाल आणि या सगळ्या अनालिसिसचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.